हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. आनंदी आता चांगली होती हो. चला आतमध्ये घ्या त्यांना. चिंगी चिंगी रडू नकोस बाळा, रडू नकोस. तू आईला काय झालंय? काय नाही झालं बाळा, डॉक्टर चेक करतायत ना आईला. काय नाही बघा माझी आई पाहिजे. आता बरी होती. काय मला माझी आई थांबा पाहिजे. थांबा थांबा. सॉरी पण तुम्ही आत नाही येऊ शकत. मी नवरा आहे तिचा. मला कळू दे ना तिला काय झालं ते. आणि ती छान व्यवस्थित हसत खेळत होती. ती एकदम छान आनंदात होती. माझी आनंद दादा आनंद काय झालं मला. प्लीज त्यांना समजावा थोडं. डॉक्टर आज चेक करतात. प्लीज थोडं कॉपरेट करा. आम्ही काय होते त्यांना ते सांगू तुम्हाला. आता चांगली होती. आता काय झालं? व्यवस्थित होते ती. तिने छान मी आणलेली साडी तिने नेसून दाखवली. एवढी छान. तिला इतका आनंद झाला होता. माझा स्वतःची फर्म माझी चालवणार म्हणून. राघव, आनंदीला काहीही होणार नाहीये. मला माझी आई पाहिजे. मला माझी आई पाहिजे. चिंगी रडू नको बाळा. बाबा आईला काय झालंय? तिच्या पोटात का एवढं दुखतंय? डॉक्टर आलेत ना आता. ते तपासतायत तिला. आणि तिला काय नाही होणार. तुझ्या कसं पोटात दुखतं ना तसं आता आईच्या पोटात दुखते. पण ते बरं वाटेल तिला. पण एवढं माझ्या पोटात एवढं नाही दुखत जेवढं आईच्या पोटात दुखतंय. हो, लाडू करताना जागरण झालं त्याचा त्रास झाला असेल हो तिला. आपण लाडू विकत आणले असते ना, निदान तिला त्रास तरी झाला नसता. गणपतीच्या दिवसातही तिचं पूर्ण जागरण झालंय. आरामच मिळाला नाही तिला. नाही मालती, काल रात्री जागली म्हणून तिला त्रास नाही झाला. गेले अनेक दिवस ती रात्रंदिवस काम करते. कामाचा ताण होता तिच्यावर म्हणून तिला बरं वाटलं नसेल. आरामच मिळाला नाहीये तिला. सगळ्यांसाठी सगळं करते ती. सगळ्यांची जबाबदारी घेते म्हणून तिची तब्येत बिघडली असणार. सगळ्यांची काळजी करायची, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं नाही. मग काय होणार? आता पडली आजारी. आजी उठा बरं. डोळे उघडा. आलो आपण हॉस्पिटलमध्ये. बघा तरी. आता हे सगळेजण घाबरणार. तुम्ही डोळे उघडा बरं. आई, मला आई हवी आहे. मला आई हवी आहे. आई, डॉक्टर इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब. आजी उठा हो. म्हणजे मी जायला मोकळी. बघा ना मी तुम्हाला असं घेऊन चाललीये. सगळेजण घाबरतायत तुम्हाला. आजी उठा. आता इथे पण माणसं आहेत, ती पण घाबरणार. आजी उठा.
तुम्ही बसा औषध घेताय ना, बसा तुम्ही. आणि हे औषध दिवसातून कुठे गेले सगळे? आणि या आजी इथे कशा आल्या? मी आणलं. कोणी आणलं यांना? मग हे इथे कशा आल्या? आणि या बेशुद्ध आहेत. हा, तपासा त्यांना. झालं माझं काम. डॉक्टर काय झालं? आनंदीला आता बरं वाटतंय? हो, ट्रीटमेंट सुरू आहे. थोडा थकवा आहे, पण तुम्ही भेटू शकता. एक मिनिट, फक्त ते भेटू शकता प्लीज. हे आनंदी, त्रास होतोय का तुला खूप? मला कळतंय त्रास होत असला तरी सुद्धा मला टेन्शन येईल म्हणून तू सांगत नाहीयेस ना. मिस्टर कर्णिक, डॉक्टर त्यांना काय झालंय? खरं तर काहीच अंदाज येत नाहीये. त्यांना आता मी पेन किलर दिले आहेत, त्यामुळे त्यांना टेम्पररी बरं वाटतंय, पण हा काही कायमस्वरूपी इलाज नाहीये. मला असं वाटतंय की त्यांची आपण काही टेस्ट करून घेऊया, म्हणजे हा आजार नक्की कशामुळे झालाय, त्याच्या मागचं मुख्य कारण काय हे आपल्याला कळेल. मी तुम्हाला लिस्ट देते, त्या टेस्ट ताबडतोब यांच्या करून घ्या. ओके? म्हणाल ते करूया डॉक्टर. माझ्या आनंदीला लवकर बरं करा तुम्ही. डॉक्टर, सिस्टर काय झालं? चिंगू आनंदी आई आली बघ. आणि बघ आनंदी, आनंदी आई राजा बरं वाटतंय का ग? बाळा कसं वाटतंय? बरं वाटतंय. आनंदी, दादा, अरे ही काही बोलत का नाहीये? पूर्ण शुद्धीवर नाहीये, तिला नाही कळत आपण आजूबाजूला होते. म्हणजे काय झालं? काय झालं? काय बोलले डॉक्टर? राघव, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले काही टेस्ट कराव्या लागणार आहेत, त्यासाठीच घेऊन चालेल, मगच त्यांना सांगता येईल काय ते. राघव, डॉक्टर देवा, सावकाश सावकाश. काय का बाई, आता चांगली होती, काय झालं असं अचानक? काही ना काहीतरी मागे लागलेलंच असतं बिचारीच्या. हो, काय 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 होतंय तुम्हाला? काका, काका काय? काका बसा बघू, बसा. नंतर तू पाणी घेऊन ये जा पटकन. काका बसा. काका टेका बरं, टेका. काय होतंय तुम्हाला? काय होतंय? मलती, रमाची आठवण आली ग. आपल्या एका मुलीची त्यावेळी ती अवस्था झाली. आता आनंदीला काही होणार नाही ना? काहीतरी बोलू नका हो. बोलू, आनंदीला काही होणार नाहीये. काही नाही होणार, काही नाही. काका काही नाही होणार आनंदीला, तुम्ही नका काळजी करू. देवा, आमची सगळ्यांची पुण्याई आनंदीच्या पाठीशी असू दे. आनंदीनं कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही रे. तिने या घरासाठी स्वतःला झोकून दिलं. तिचं जे काही व्हायचं ना आयुष्यात ते सगळं चांगलं होऊ दे बाबा. हे सगळेजण इथे? देवा, आम्ही आमच्या एका लेकीला रमाला गमावलं, पण आता आनंदीला काय होऊ देऊ नकोस. बाबा काय झालंय आनंदीला? एवढं तरी ऐक आमचं देवा. आई, आई काय झालंय आनंदीला? आनंदीला लवकर बरं कर बाप्पा.
तिची अशी अवस्था नाही भगवंत रे. तिने तुझी मनोभावे सेवा केली, तुझ्या मूर्त्या बनवण्यासाठी रात्रीचा दिवस केलाय. त्यातच घरातली कामं, घरातल्यांची काळजी, स्वतःची काळजी घेण्यासाठी तिला कधी सवडच मिळाली नाही रे. अप्पा तिला लवकर बरं कर, आम्ही सगळे जण तिची काळजी घेऊ. पण काय झालंय तिला? आई सांग ना. ए वर्षा सांग ना, काय झालंय आनंदीला? बोल ना आई. तिची तब्येत बिघडली, काय झालंय तिला? सांगा ना मला, कसला त्रास होतोय? चिंगे, काय झालंय का आनंदीला? सांगशील का मला? तुम्ही काही बोलत का नाहीये? आनंदी, आनंदी, आनंदी. आई, आई, काय होतं? काय झालं? आता आजीला काय होतंय? चिंगू काय नाही तू इकडे बरं, इकडे इकडे काय नाही झालं. ताई सावकाश. ढोपर भरून आले, मला उभं नाही राहत आहे. अरे बापरे, मी यांना घरी सोडून येतो. नाही मी आनंदीला सोडून कुठे नाही जायची. सुलक्षणाताई, अहो जावई घेऊन जातात तुम्हाला घरी, मग जा ना तुम्ही. आम्ही आहोत इथे. आम्ही आहोत इथे. निघा तुम्ही, निघा. चला चला चल निघा, निघा तुम्ही, निघा. सावकाश सावकाश. सावकाश आई. चला या. मी आईंबरोबर मी चिंगीला सुद्धा घरी सोडतो. हो, हो. चालेल. आता हो, हो. चल, चालेल. आपण रिक्षावरून सोडूया. हो. सावकाश सावकाश सावकाश. राघव, डॉक्टरांनी काही सांगितलं का? रिपोर्ट्स आलेले नाहीयेत, येतील आता, मग सांगतील डॉक्टर. सगळं काही ठीक असू देत. चिंगी कुठे आहे? पाटकर काकू चिंगीला घेऊन घरी गेलेत आणि सोबत आईनाही पाठवलंय. त्यांच्या गुडघ्यांचा त्रास वाढला ना म्हणून. बरं केलं. तुम्ही पण जा, मी आहे, हरकत नाही काय, जा तुम्ही. नाही, आम्ही थांबतोय. दादा जाग येते हिला. आनंदी, बरं वाटतंय ना आता? आनंदी, काही त्रास होत नाहीये ना? बिचारी, धड बोलता पण येत नाहीये हिला. काय झाले पुरीला काही कळायलाच मार्ग नाहीये. डॉक्टर, रिपोर्ट आले? डॉक्टर, काय झालं आमच्या आनंदीला? हो, रिपोर्ट्स आले. तर मला मिस्टर आणि मिसेस कर्णिक यांच्याशी थोडंसं बोलायचंय. अरे आम्ही सोबत आहोत त्यांच्या, आम्हालाही कळायला हवं काय झालंय ते. अहो काका, त्या सांगतायत ना. अरे ते लाख सांगतील, पण आपल्याला कळायला नको का? आपल्या समोर सांगायला काय हरकत आहे? अरे बाप आहे मी तिचा. हे बघा सर, मला त्यांच्याशीच बोलायचंय. अरे बाप आहे मी तिचा, किती काळजी घेते ती माझी. मग तिला काय झालं ते मला कळायला नको का? बाबा बाबा, मी बोलतो. काका, आपण थांबूया ना बाहेर, नंतर सांगतील ते आपल्याला. काळजी नका करू. चला दादा, आम्ही आहोत बाहेर. चला काका या. चला चला. आनंदी बाळा, काळजी घे स्वतःची. चल या. डॉक्टर, आता सांगा काय झालं? मला सांगा, तुम्ही दोघं बाळाचा विचार करताय का? मी त्यांची मेडिकल हिस्ट्री चेक केली म्हणून विचारते. हा, पण म्हणजे बाळ आणि
त्रास जो होतोय त्याचं काय सांगाल का प्लीज? काय झालं आनंदीला? मिसेस कर्णिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. कसं आहे ना, गर्भाशयामध्ये गर्भ राहण्यासाठी त्याभोवती जे लाइनिंग असतं ते धरणं आवश्यक आहे आणि गर्भाभोवती जर ते लाइनिंग धरलंच नाही तर जरी गर्भ राहिला तरी बाळाची वाढ होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आनंदी प्रेग्नेंट होऊ शकते पण बाळाची वाढ नाही होऊ शकत असं? हो, अशा वेळी प्रेग्नन्सी खूप रिस्की असते. काहीतरी उपाय असेल ना? नाही, आणि यावर काही उपचार घेतला तर त्याचा काही फायदा होईल असंही मला वाटत नाहीये. काय ना, यांचं गर्भाशय हे मुळातच वीक असल्यामुळं तुम्ही अशी रिस्क घेऊ नये असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही इतर ऑप्शन्सचा विचार करू शकता, जसं की अडॉप्शन. सॉरी, पण मेडिकली तुम्ही कधीच पेरेंट होऊ शकत नाही. आनंदी मॅडम कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. आनंदी आई नाही होऊ शकणार? आनंदी आई होणार, बघतेस ना तिला कसं बाळ होत नाही ते. मला माफ करा, पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यावर तुम्हा दोघांनी बोललं पाहिजे एकमेकांशी. या काळामध्ये एकमेकांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आता जे काही झालं त्यामध्ये आनंदी मॅडमची काहीही चूक नाही, पण त्या आई होऊ शकणार नाहीत हे मात्र नक्की. त्यांनी स्वतः बाळाला जन्म देणं हे खूप धोक्याचं आहे. सांभाळा त्यांना. आनंदी, बघ, जे काही करता येईल ते करू. हवं तर परदेशात जाऊ, पण काही ना काहीतरी उपाय असेल करू ना आपण. तू नको ना. काय रे राघव, डॉक्टर काय म्हणाले? हा, मी आलो, 2 मिनिटात येतो. आलो मी. बर बर. येतोय राघव 2 मिनिटात. तो आला की आपल्याला सांगेल काय झालं ते. पण डॉक्टरने त्या दोघांनाच का सांगितलं असेल? काका, अहो असतं असं. पेशंटच्या नातेवाईकांपैकी कुणाला तरी एकालाच डॉक्टर सांगतात. दादा आता बाहेर येतोय ना, तो आल्यावर सांगेल आपल्याला काय. हा, नका काळजी करू. पण काय झालं काय असेल आनंदीला? आनंदी खरी कोणाला कळता कामा नये. त्यांना आता नको सांगूया, नाही त्यांना खूप वाईट वाटेल. पण मी हळूहळू त्यांना सांगतो. आता नको काही कळू दे कोणाला. मी आलो.
मिसेस कर्डिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत.